सावत्र आईला महाजातीची आहे असा ठपका ठेवून सावत्र भावाला केले संपत्तीतून बेदखल. जेजुरी. कालिदास अर्जुन उबाळे हे जेजुरी परिसरातील रहिवासी असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा सावत्र भाऊ सुरेश उबाळे याने वयोवृद्ध वडिलांची दिशाभूल करत जेजुरीला घेऊन गेला आणि जमिनीचे खरेदी खत कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच्या नावावर केले. ही बाब कालिदास यांना कळताच त्यांच्या आईने पोलीस ठाण्यात व तहसीलदार कचेरी सासवड इथे तक्रार अर्ज केला, परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने कोर्टात जाता आले नाही. तसेच कालिदास यांच्या आईने आपल्या पतीविरोधात 2005च्या महिला संरक्षण कायदा अंतर्गत दावा दाखल केला. तसेच वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे यासाठी कालिदास यांनी आपल्या आई व बहिणीसह सासवड कोर्टात 5 ऑगस्ट 2017 रोजी दावा दाखल केला. परंतु कालिदास व त्यांच्या कुटुंबियांना संपत्तीचा हिस्सा मिळू नये म्हणून सुरेश उबाळे यांनी त्यांना धमकी देण्यास सुरुवात केली. तसेच कालिदास यांच्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा केला. कालिदास यांच्या आईला तू महाजातीची आहे असे हिणवून तुच्छ वागणूक दिली. सुरेश उबाळे यांनी कोर्टामध्ये दावा दाखल असताना सुद्धा बेकायदेशीरपणे बक्षीसपत्र करून कालिदास व त्यांच्या कुटुंबियांना फसवले आहे. कालिदास यांना सुरेश उबाळे यांच्याकडून जीवितास धोका असल्यामुळे ते न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरेश उबाळे यांनी कोर्टात दावा दाखल असताना सुद्धा स्वतःच्या सख्ख्या भावाच्या पत्नीला व तिच्या मुलाला बक्षीसपत्र करून दिले, पण ह्याची नोंद होताना कालिदास उबाळे व त्यांच्या बहिणीला कोणत्याही प्रकारची नोटीस तलाठी व सर्कल ह्यांच्याकडून आलेली नाही. कोर्टात दावा दाखल असताना सुद्धा व त्याआधीही कालिदास उबाळे यांनी वारंवार तहसील कचेरी पुरंदर व तलाठी कार्यालय इथे अर्ज केलेला असताना सुद्धा ही बेकायदेशीर नोंद होतेच कशी? चिरीमिरी घेऊन सर्कल व तलाठी अशा बेकायदेशीर नोंदी करतातच का? याआधी त्यांनी अशा कितीतरी बेकायदेशीर नोंदी केल्या आहेत का? अजून किती कालिदास यांच्या कारस्थानाला बळी पडले आहेत का? या सगळ्यांची चौकशी शासनाने करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे. नमस्कार, माझं नाव कालिदास अर्जुन उबाळे. माझं कोर्टात दावा दाखल चालू असताना सुरेश अर्जुन उबाळे यांनी दुसरं खरेदी खत बक्षीसपत्र करून दिलेलं आहे. तरी पण माझं 2017पासून दावा दाखल चालू होता. वडिलांकडून त्यांनी, माझ्या वडिलांचं वय 70 असून त्यांनी बक्षीसपत्राने जमीन त्याच्या नावावरती करून घेतली होती. तरी याच्या सूचना मी तलाठी तहसीलदार या समध्या कार्यालयाला दिलं होतं की आम्ही वारस हक्काने आम्ही समधी वारस आहे. तरीही त्यांनी पहिल्या बक्षीसपत्र करून घेताना कुणाचीही संमती घेतली नव्हती. तरी मी कोर्टाच्याच कायद्याच्या ह्याच्यातनी चाललो होतो, परंतु आत्ता त्यांनी 2 महिन्यापूर्वी परत एक बक्षीसपत्र करून दिलं आहे. तरी मी कोर्टात मला वारंवार कवर मी केस लढावी, कवर खेळावी ह्याच्याकडं प्रशासन माझ्याकडं बघत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की तो माझ्या महार जातीच्या असल्यामुळे तो वारंवार म्हणतो तुम्हाला काय द्यायचं आहे महार जातीच्या माणसांना. कायम गावाच्या बाहेर महार असतात, त्यामुळं मला तो कायम तिरस्कार करत असतो. त्याला म्हणलं तू त्याला बक्षीसपत्र करून देतो तर तू मला का नाही करून देऊ शकत? तर तो म्हणतो तुम्हाला नाही देणार, तुम्हाला कुठं जायचं आहे ती करा, काय करायचं आहे ती करा, मी तुम्हाला काही देणार नाही असं वारंवार म्हणत असतो. मागं माझ्यावरती हल्ला केला होता त्यांनी. मी त्याची पण पोलीस चौकी जेजुरी सासवडला एक NC देऊन ठेवली होती, परंतु पोलीस प्रशासनाने पण काही केलं नाही, माझ्याकडं बेदखल केलं. त्याच्या पण माझ्याकडं आत्ता मी वरती कळवलं होतं. त्यानंतर माझ्या बहिणीला पण मध्ये अडवून शिवीगाळ धमकी, मला रेशनिंगला जेजुरीला जावं लागतं. माझ्या अजून आत्तापर्यंत समजे डॉक्युमेंट्स जेजुरीचेच आहेत, परंतु आत्तापर्यंत तो मला म्हणतो तुला नाही देणार, तुला काय करायचं आहे ती करून घे असं वारंवार म्हणत असतो. त्यामुळं मला उपोषणाला बसायची भाग पडलं. जास्त कमी काय झालं तर ह्याला जबाबदार सुरेश अर्जुन उबाळे राहील. हे माझ्या आईने पोलीस स्टेशनला, पोलीस प्रशासनाला, SP ऑफिसला, ग्रामीणला दिलेली प्रत. हे दुसरं माझी आई पाडेगाव फार्मा इथे राहत असताना पहिल्यापासूनचे हे वडिलांचे व माझ्या आईचे. त्यानंतरनी हे आता चालू फेरफार करून दिलेला सुरेश उबाळे यांनी हा पेपर
हे माझे वडील पळवून नेलेले. आम्ही अर्ज केलेला तहसीलदार ऑफिसला की बाबा आमच्याशिवाय कोणचंही इथं बक्षीसपत्र व खरेदी खत करता येऊ नाही म्हणून. हे माझे बँकेचे डॉक्युमेंट्स जेजुरीतले. हे वडिलांनी रेशनिंग कार्ड मिळवणे ह्याच्यासाठी समजा अर्ज केलेले. त्यांनी लिहून दिलेलं कोर्टात की ही बाई महार जातीची आहे. हिला म्हणजे वारंवार हा की ही महार म्हणजे महार असणं काय एवढं अन्याय आहे का? हे माझ्या बहिणीचं आधार कार्ड, हे पॅन कार्ड, हे माझा जन्मतारखेचा दाखला. बाईने 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेविट केलेलं. हे पण तिथं जेजुरीसाठी रेशनिंग भेटण्यासाठी दिलेले ॲफिडेविट. हे वडिलांना पळवून नेलेले दिलेले NC जेजुरी सासवडला. हे माझ्या बहिणीला अडवून दम दिलेला NC त्या टायमिंगची. ही माझी बहिणीचं दवाखान्यात काम करत असताना त्या टायमिंगला किती टायमिंगला ड्युटी जात होती त्या टायमिंगचा ही दिलेले. त्यानंतर ही मला मारहाण झालेली त्या टायमिंगची NC. हे माझं तिथलं मेडिकल केलेलं सर्टिफिकेट. हे तहसीलदारांना दिलेलं खरेदी खताच्या आधी की ह्याचं खरेदी खत कुठेही होऊ नये म्हणून हे आम्ही वारसदार एवढे आहेत. हे खाली प्रांत ऑफिस ह्यांना समद्यांना दिलेलं. हे माझ्यावर मारहाण झालेलं त्या टायमिंगचे फोटो. हे सरकारी दवाखान्याचे मेडिकलचे सर्टिफिकेट. त्या टायमिंगला त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला नाही पोलिसांनी. ते म्हणले अज्ञात व्यक्ती म्हणून टाळून दिलं त्यांनी त्या टायमिंगला. हे मेडिकलचं सर्टिफिकेट आहे. हे पण हे माझं पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन. हे आमचे समध्यांचे असलेले रेशनिंग कार्ड. जर प्रशासनाने जर आम्हाला न्याय मिळवून जर नाही दिला तर हे आमरण उपोषण असं राहील. नाहीतर आम्हाला मरण्यास त्यांनी परवानगी द्यावी. आणि दुसरी गोष्ट